अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा उद्या 6 ऑक्टोबर सोमवार, उद्या शारदीय नवरात्र उत्सवातील 5वा दिवस, उद्या आहे 5वी माळ। या 5व्या माळीवरती आपल्याला माता दुर्गेच्या 5व्या रूपाचं पूजन करायचं आहे आणि उद्या असणारं 5वं रूप जे आहे ते म्हणजे स्कंद माता देवी। उद्या आपल्याला स्कंद माता देवीची पूजा करायची आहे। उद्या आपल्याला केळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे। उद्याचा शुभ रंग जो आहे तो म्हणजे पांढरा आहे आणि उद्या 5वी माळ जी आहे ती बेलाची आहे। बघा, नवरात्रीतील 9ही दिवस हे माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा करण्यासाठी, घरात अखंड स्वरूपाने कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी नवरात्रीचे 9ही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात। उद्या नवरात्रीतील 5वा दिवस, ज्याला आपण पंचमी तिथी असं म्हणतो आणि या पंचमीला आपण ललिता पंचमी असं म्हणतो। नवरात्रीतील 9 दिवस हे जितके महत्त्वाचे मानले जातात, किंबहुना त्यापेक्षाही जास्त नवरात्रीतील 5वा दिवस महत्त्वाचा असतो, कारण ही पंचमी तिथी जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची तिथी आहे, जी लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी तुम्हाला दिवसभर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा वेळ काढा, पण दिवसभर रात्रीपर्यंत माता लक्ष्मीची आराधना तुम्हाला करायची असते। आमच्याकडे तरी म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस जशी शक्य होईल तितकी आपण पूजा करतो, सकाळ संध्याकाळ। पण जेव्हा पंचमी तिथी असते, या पंचमी तिथीला ललिता पंचमी आम्ही म्हणतो किंवा मग फुलोरा असं म्हणतो, सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर या दिवशी आमच्या घरातील सगळ्या महिला पुरुष म्हणजे सगळेच लोक दिवसभर सेवा करत असतात। कारण असं म्हटलं जातं की पंचमी तिथीला माता लक्ष्मीचा, आपल्या कुलदेवीचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि या दिवशी जर तुम्ही काही सेवा केल्या किंवा काही जर तुम्ही व्रत केलं, काही उपासना केल्या, तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते। त्या सेवेचं फळ हे तुम्हाला शीघ्ररित्या देते। त्यामुळे या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला शक्य तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत। उद्या करावायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या ललिता पंचमीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला बघा, उद्या पंचमी तिथीला आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। जर उद्या तुळशी मातेला ही एक वस्तू तुम्ही अर्पण केली तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारं 18 विश्व दारिद्र्य हे नष्ट होईल। कारण पंचमी तिथी ही तुळशीची सेवा करण्यासाठी विशेष मानली जाते आणि तुळस माता ही माता लक्ष्मीचंच एक स्वरूप असते, जे आपल्या घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट करते आणि आपल्या घराचं संरक्षण करून आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग आणते। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचं महत्त्व हे खूप मोठं आहे आणि विशिष्ट तिथीला जर तुम्ही तिची सेवा आणि आराधना केली तर त्याचा जो लाभ आहे हा खूप जास्त असतो। आता उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच तुळशीसमोर हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिले लवकर उठा, स्वच्छ सुंदर स्नान करा, पवित्र स्नान करा, आंघोळीच्या पाण्यात थोडं गोमूत्र आणि गंगाजल घाला। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। आपली सकाळची जी पूजा असेल ती करून घ्यायची आहे। एक 12च्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे। यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत, एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडं एक चिमूटभर हळद घालायची आहे। त्यानंतर हे मिक्स करायचं आहे। हे बनलेलं जे तीर्थ आहे हे तुळशीला अर्पण करायचं आहे। हे तीर्थ उद्या पंचमी तिथीला जर तुम्ही तुळशीला अर्पण केलं तर तुमच्या घरामध्ये असणार 18 विश्व दारिद्र्य हे क्षणात नष्ट होईल, घरातील गरिबीही कमी होत जाईल। ठीक आहे। यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकतात, कणकेचा घ्या, मातीचा घ्या किंवा घरामध्ये पितळेचा, चांदीचा असेल, कुठलाही दिवा घ्या। दिव्यात एक छानपैकी वात लावा, दिव्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घाला, तुळशीच्या समोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर जे पांढरे तीळ असतात हे तीळ घालायचे आहेत। ठीक आहे। आता हा दिवा वगैरे आधी तीर्थ अर्पण करायचं, मग हा दिवा प्रज्वलित करायचा। हे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला पुढचा महत्त्वाचा उपाय करायचा आहे। याच्यासाठी एक लाल रंगाचा कलावा किंवा लाल रंगाचा धागा घ्यायचा, लाल रंगाचा धागा। या लाल रंगाच्या धाग्याला तुम्हाला मोजून 5 लवंगा लावायचे, म्हणजे प्रत्येक लवंग त्या धाग्यातील एक गाठ मारायची, त्यात गुंफायच्या। अशा 5 लवंगा तुम्हाला त्या धाग्यात गुंफायच्या आहेत आणि 5 लवंगांची एक माळ करायची आहे।
आता 5 लवंगांची तयार झालेली माळ आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. घरातील दारिद्र्य आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला मनापासून तुमची जी प्रार्थना असेल ती सांगायची. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. लक्ष्मीचा जो सर्वात सिद्ध कमलात्मक मंत्र आहे, 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणा आणि 1 माळ तुम्हाला माता लक्ष्मीचं नवारण मंत्र म्हणायचं आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवारण मंत्र म्हणा. आणि जो आपला कमलात्मक मंत्र आहे, ओम ह्रीं श्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा, हा कमलात्मक मंत्रही तुम्हाला 1 माळ म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ही हातातली जी लवंगांची माळ आहे ही तुम्हाला तुळशीच्या एका फांदीला बांधायची आहे. तुळशीच्या बुडाला तुम्ही म्हणजे जो खालचा मुळाचा भाग असतो तुम्ही तिथे बांधली तरीही चालेल. छान तुमची भरलेली तुळस असेल तर तुम्ही तिच्या फांदीलाही माळ बांधली तरीही चालेल. आता ही तुळशीला माळ बांधल्यानंतर लक्षात ठेवा, तुम्हाला या तुळशीच्या समोर सलग 5 दिवस दिवा लावायचा आहे. किती? सलग 5. म्हणजे तुम्ही रोज लावत असाल तर उत्तम आहे, पण बरीचशी लोक अजूनही तुळशीच्या समोर दिवा लावत नाही, तर त्यांच्यासाठी सांगते, रोज तुम्हाला सकाळी तुळशीच्या समोर 5 दिवस दिवा लावायचा आहे. कमीत कमी 5 दिवस तरी लावा. जेव्हा तुम्ही तुळशीच्या समोर दिवा लावाल, आता उद्या हा उपाय करून झाला की त्याच्यानंतर परवाच्या दिवशी सकाळी पुन्हा तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे. 5 लवंगांची घातलेली जी माळ आहे त्यातील 1 लवंग काढायचा आहे. त्यातील 1 लवंग खेचून काढा आणि तुळशीची जी माती आहे त्या मातीमध्ये इच्छा बोलून लक्ष्मीचं स्मरण करून हे लवंग त्यात दाबा. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा 1 लवंग काढायचं, पुन्हा त्यात दाबायच्या. अशा पंचमीपासून पुढचे 5 दिवस पकडले तर बरोबर दसऱ्यापर्यंत तुमच्या 5 लवंगा त्या तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थित दाबल्या जातील. लाल धागा जो शेवटी राहील तो काढा, निर्माल्यात टाका, किंवा मग काही यूज असेल तर तुम्ही दुसऱ्या उपायासाठी पण तो धागा वापरू शकता. बघा, 5 दिवस तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही तुळशीसमोर बसाल, जेव्हा ते लवंग तुम्ही त्या धाग्याला गुंफलेलं काढाल आणि तुळशीच्या मातीत जेव्हा तुम्ही ते दाबाल त्याच्याच वरती तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्या लवंगाच्याच वरती तुम्हाला दिवा लावायचा आहे. असं सलग 5 दिवस त्या 5 लवंगांवरती दाबून, मातीत दाबून तुम्हाला दिवा लावायचा आहे. याने तुमच्या घरात चहू बाजूने लक्ष्मीचे ओघ वाढत जातील. तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल. घराची भरभरून प्रगती होईल. घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल. लवंग ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. लवंग ही लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहे. जसं तुम्ही लवंगाची माळ उद्या पंचमी तिथीला 5 लवंगाची माळ जेव्हा त्या तुळशीला तुम्ही बांधाल, लक्ष्मी माता जी आहे ही प्रसन्न होईल. लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होईल. 5 दिवस सलग जेव्हा तुम्ही त्यातीलच लवंग त्या मातीमध्ये दाबाल आणि जेव्हा त्याच्यावरती हा दिवा लावाल तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या घरावरती होईल, ज्यामुळे तुमच्या घरातील अडचणी आणि दोष दूर होतील. खूप साधा उपाय आहे. उद्याचा खास उपाय आहे. नक्की करा.